यानुसार जेवणाचे प्रमाण. 6 महिन्यानंतर तुमचे बाळ स्तनपानासोबत पूरक आहार खाण्यास सुरुवात करणार. हा पूरक आहार चांगला कुस्करून दिला पाहिजे. सुरुवातीला अर्धा चमचा पुरेसा आहे. 6 ते 8 महिने तुमचे बाळ फक्त कुस्करलेले खाद्यपदार्थ खाऊ शकतो. दिवसभरामध्ये तुमच्या बाळाला 2-3 वेळा भरवावे लागेल आणि मध्ये मध्ये पौष्टिक नाश्ता पण द्यावा लागेल. या वयामध्ये बाळाला एक लहान वाटी पुरेशी आहे. 9 ते 11 महिन्यात तुमचे बाळ थोडे थोडे चावायला सुरुवात करेल. तुम्हाला त्याला जेवण देताना चांगल्या प्रकारे तुकडे करून दिले पाहिजे. आता जेवण जास्त कुस्करायची गरज नाही. तो स्वतःच्या बोटांनी खाण्याचा सराव करेल. परंतु तुम्हाला त्याला भरवण्याची गरज आहे. आता बाळाला मध्ये मध्ये नाश्त्याच्या व्यतिरिक्त 3-4 वेळा जेवण देण्याची गरज आहे. म्हणजे 1 वाटी पुरेशी आहे. 12 ते 24 महिन्यांमध्ये तुमचे बाळ पहिल्यापेक्षा मोठ्या वस्तू तुकडे चावू शकतो. तुम्हाला अजूनही बाळाला भरवण्याची गरज आहे. पण त्याला शिकण्यासाठी स्वतः संधी दिली पाहिजे. त्याला दररोज 3-4 वेळा जेवणाची गरज आहे. या व्यतिरिक्त पौष्टिक नाश्ता देणे गरजेचे आहे. आता प्रत्येक वेळी जेवणाचे प्रमाण थोडे थोडे वाढविले पाहिजे. जसजसे तुमचे बाळ घन पदार्थ असलेले जेवण करेल तसतसे तो मोठा झाल्यावर त्याच्या कुटुंब सदस्यांसोबत एकसारखे जेवण करण्यास तयार होईल.